मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आणि त्याचवेळी मैदानाच्या आतमध्ये सलामीची आघाडीची जोडी सिद्धार्थ 11 जीवदानी बामणुंगरी संघाची पाहायला मिळते. या स्ट्राईकला आर्यन नाईक आणि दुसऱ्या बाजूला क्रिश म्हात्रे. आर्यन नाईकनं जर 30 धावा बनवल्या या मॅच मध्ये तर कल्पेश शेठ पाटील जासी साहेबांच्या वतीने 1000 कॅश प्राइज आर्यन नाईकसाठी दिलं जाणार आहे. आर्यन नाईक आणि या खेळाडूसाठी 1000 कॅश प्राइज जर 30 धावा या मॅच मध्ये त्याच्या बॅटमन आल्या तर. गोलंदाजी ट्रॅकवर अनुराग आलाय. असा गोलंदाज घनसोलीचा गोलंदाज आणि त्याच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर रिबसचा प्रयत्न केलाय. स्पीड हिट पाहायला मिळतोय. स्पीड हिटचा फटका मिळतील धाबा 4 चौका. मागील 2 मॅचेस मध्ये ज्या गोलंदाजावर एकही चौकार किंवा एकही षटकार किंवा 6 धावांपेक्षा जास्त धावा आल्या नाहीयेत त्या अनुरागचं स्वागत आर्यन नाईकने केलंय. ISPL सारखी स्पर्धा खेळणारा आर्यन मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिलाच बॉल अनुरागच्या बॉलचं स्वागत केलंय चौकारानं. खोलामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. बॅटला ब्रश जरा पाठीमागच्या दिशेने बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. त्याच वेळी क्विक थ्रो रिले थ्रो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातंय. ज्या गोलंदाजानं आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या गोलंदाजावर एकही षटकार किंवा एकही चौकार आला नाहीये असा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय. घनसोलीचा हा गोलंदाज अनुराग सध्या गोलंदाजी पाहायला मिळतोय. त्याच्या गोलंदाजीवर पहिलाच चौकार आला या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनुराग पाहायला मिळतात. किरण पवार देखील येताना पाहायला मिळालेत. आयुष कोंडिलकर सारखा गोलंदाज ज्यांनी उरण प्रवीण प्रीमियर लीग मध्ये लॉन्च केला. केतन वामन मातेची महत्वाची विकेट त्यानं मिळवली. ड्रीम विकेट त्यानं मिळवली. यावेळचा बॉल 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडी खालीच ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलाय. एक खरं तर कमी उंचीचा गोलंदाज आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. त्याच्या उंचीचा तो चांगला वापर करतोय. चेंडू कधी कधी आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न केलाय. कधी कधी बाहेर देखील वळवले जातात. इन स्विंग आउट स्विंग दोन्ही त्याच्याकडे. त्याच पद्धतीनं वेग देखील चांगला पाहायला मिळतोय. याच खरं तर संघामध्ये घनसोली संघामध्ये तुम्ही ठाणे प्रीमियर लीग ठाणे TDPA सारखी मोठी स्पर्धा खेळणारा खेळाडू एक खरं तर विशाल शाला तुम्ही पाहताय. सर्वाधिक मागणी या खेळाडूला. मोठमोठ्या स्पर्धा तोही खेळला. SP संघातून खेळताना त्याला पाहिलं. त्याचबरोबर मोठमोठ्या संघातून ॲज अ आयकॉन हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. पुन्हा एकदा चांगली वापसी केली. पहिल्या चेंडूवर रिबसचा चौकार जरूर पाहायला मिळाला पण त्याच वेळी अनुराग असा गोलंदाज आहे. फार कमी धाबा द्यायच्या. डॉट बॉल जास्त टाकायची. विकेट जास्त मिळवायच्या. आपल्या संघाचा एक हुकमाचा एक्का म्हणूयात की संघाचा ट्रम्प कार्ड घनसोली संघाचा महत्वाचा गोलंदाज. अशी गोलंदाज बऱ्याचशा संघामध्ये फार कमी पाहायला मिळतात पण असा एक प्रामुख्याने गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनुरागचं आपण विशेष कौतुक करूयात. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजांचे कत्तल पाहायला मिळाले. 5 बॉलवर 5 षटकार 3 बॉलवर 3 षटकार आतापर्यंत 14 वेळा आलेत. यावेळचा बॉल इशारेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक चेंडू टाकावा लागणार आहे तो अनुरागला. एक्स्ट्रा धाव देखील पाहायला मिळेल. 8 धावा धावपडला लागले गेल्यात. पहिले षटक आहे विशाल शाह सारखा खेळाडू आहे जो सध्या त्याचं प्रोत्साहन वाढवतोय. त्याचं मनोबल वाढवण्याचं काम त्याने केलंय. मागील 2 सामन्यांमध्ये काय त्याने गोलंदाजी केली. समोर कोणताही फलंदाज असू दे मोठे फटके मारू दिले नाहीयेत. बाईकच्या रेसिंगचे बरेचसे खेळाडू बाहेर गेलेत. प्रथमेश देखील त्याच रेसिंग मध्ये होता. त्याने आज चांगला असा खेळ केला. ज्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळाला. 6 अर्धशतक 2 दिवसामध्ये पाहायला मिळाले रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. आपण म्हणूयात की 12 डझन बॉल आज लागले असतील अर्जुन कमिटीला. सर्वाधिक लांबचे षटकार देखील पाहायला मिळाले. यावेळचा बॉल कोल्हामध्ये टाकला. अगदी अनुराग लाऊड अपील करताना पाहायला मिळतोय. त्याच वेळी चेंडू पडला आणि अगदी कोल्हामध्ये चेंडू टाकला असताना पाहायला मिळालेत. आणखीन एक डॉट बॉल आला. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याचा टप्पा पहा ना. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. त्याच्याकडे वेग प्रचंड आहे. त्याच्या उंची त्याची कमी आहे पण आज ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली आहे. समोर कोणत्या पद्धतीचा फलंदाज असू दे. क्रिश मातेने काय स्टार्ट करून दिलाय. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणुंगरी संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. आज संदेश गोंधळी आलाय पण त्याला लवकर पाठवलं नाहीये तेजसनं. त्याला ठाऊक आहे आज ज्या पद्धतीनं क्रिश मात्रे बॅटिंग करतोय. आर्यनने एक चांगली सुरुवात करून दिली.
या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा बामणडुंगरी संघ खेळला तेव्हा रवी शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ आहे सिद्धार्थ इलेव्हन जीवदानी बामणडुंगरी. या सिद्धार्थ इलेव्हनच्या नावानं या क्रीडांगणामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा हा बामणडुंगरी संघ खेळला. बरीचशी बक्षीस सिद्धार्थ इलेव्हन बामणडुंगरी संघानं जिंकली. जासेची रवी शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा असतील. यंदाच्या अंगामध्ये बिग बॅश सारखी मोठी स्पर्धा देखील बामणडुंगरी संघ खेळताना पाहायला मिळाला. अनेक सारे पुरस्कृती या संघाचे पाठीमागं पाहायला मिळतात. गत वर्षामध्ये राधे एंटरप्राइजेसच्या नावानं बामणडुंगरी संघ खेळताना पाहायला मिळाला होता. यंदा सिद्धार्थ इलेव्हनच्या नावानं जास्त स्पर्धा खेळताना देखील पाहायला मिळणार आहे. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचा क्षेत्रक्षे पुढे आला. चेंडू पकडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सिद्धार्थ इलेव्हन जीवदा आणि बामणडुंगरी संघाच्या धावपटा धावा लागल्या गेल्या. बिनबाद 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. पहिल्या बॉलवर चौकार आला होता पण त्यानंतर मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्ची केल्यात अनुरागनं. त्यामुळे हा महत्वाचा गोलंदाज हे पाहायला मिळालं क्रीडांगणाच्या आतमध्ये. हे देखील चित्र पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहता घनचोलीची खेळाडूंची बॅट घेऊन आता क्रीज माते खेळताना पाहायला मिळणार आहे. आज करण मडवीची बॅट घेऊन मोठीजी खेळला. मोठीजी संघानं चिरलेला हरवलाय. पाहूया आज चित्र ते पाहायला मिळेल का. यावेळचा बॉल बेगाने टाकलाय. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल शहाला पाहता असा खेळाडू आहे. TDPL सारखी मोठी स्पर्धा त्यानं गाजवली. मोठमोठ्या संघामध्ये आज आयकॉन हा खेळाडू पाहायला मिळतो. सर्वाधिक व्यावसायिक स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे विशाल शाह. या क्रीडांगणामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी देखील हा खेळाडू दाखल झाला होता आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. पण यावेळचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आर्यन नाईकचा फटका देखील चांगला पाहायला मिळाला होता. व्ही शेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. त्याच वेळी सिंगलला डबल मध्ये रोटेशन केली जाते आणि या 2 धावांशी संघ जाऊन पोहोचला. तो 12च्या घरात 12 धावा धावपटला लागले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या पद्धतीनं क्रीडांगणाच्या आतमध्ये बामणडुंगरी संघ ज्या ताकदीचा आहे आज तेवढ्यात दुरून नवी मुंबई परिसरातून घनसोली संघ सुद्धा इथं पाहायला मिळाला आणि त्यांनी आज सगळ्यांना इम्प्रेसिव्ह त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. आज प्रत्येकाला त्यांनी देखील प्रेमात पडले. क्रिकेटचा खेळ त्यांचा चांगला पाहायला मिळाला. यावेळी पुण्यामध्ये टाकला. बॅटच्या स्लॉट मध्ये आला. आर्यन नाईकच्या बॅट मधून चेंडूला पाठवले प्लॉटच्या पलीकडे. मिल्टी दाबाचा षटकार. षटकार झाला आर्यन नाईकच्या बॅट मधून. आणखीन एक तडाखा. गुड टेक और आर्यन नाईक का सिक्सर देख. नो बॉल नो ब्लास्ट नो प्लस 6. 7 धावा देऊन गेला विशाल शहाचा हा बॉल आणि त्याच्यावर तडाखा. मिळत धाबा 7. आर्यन नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याची बॅटिंग सध्या होताना पाहायला मिळते. आर्यन नाईक जेव्हा खेळलाय ना तेव्हा मला आवर्जून आठवतोय स्मित कल्पेश पाटील ते आले आणि स्मित कल्पेश पाटील यांचं जरूर काही स्वागतच केलं. बॅट बघा त्यांनी घेतले विशाल शहाची आणि विशाल शहाचं जाता स्वागत केलं. मी मगाशीच म्हणालो की करण मडवीची बॅट मोठी जुकरांनी घेतली. चिरल्याला त्यांनी हरवलं. आता सध्या विशाल शहाची बॅट खेळून खेळतात आर्यन आणि आता विशालच्याच गोलंदाजीवर त्याच्याच बॅटनं चेंडूला पाठवलं जाते सीमारेषा पलीकडं. हे क्रिकेट आहे.
धावपटला धाबा लागले गेलेत त्या 25 धावा पाहायला मिळतात. स्मिथ कल्पेश पाटील आले आणि आता आर्यन नाईकची बॅटिंग होते. यावेळचा बॉल अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. त्याचवेळी डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि आर्यन नाईक याच्या बॅटमधून जर आज 30 धावा आल्या स्मिथ तर कल्पेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं 1000चं कॅश प्राईज हे आर्यन नाईक साठी आहे. आता सध्या 21 आल्यात. आणखी 9 धावांची गरज आहे. ते देखील 1000 रुपये स्मिथ कल्पेश पाटील यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. कारण सर्वाधिक इन्स्टावर त्याचा फॉलोअर्स असेल तो स्मिथचा. सर्व व्हिडिओना तो लाईक करतो. यावेळचा तडाखा पाहायला मिळालाय. चपराक दिल्या चेंडूला पाठवलं ब्रिजच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक षटकार. षटकार आलाय आणि या षटकारानं संघाला नेऊन ठेवलं 31च्या घरात. 31 रन्स. 31 धाबा धावपटलावर लागले गेल्यात. वैयक्तिक आर्यन 27 धावसंख्येवर खेळतोय. बॅटची लिडिंग एज ब्रश झाला होता पण त्याच वेळी शरीरावर आदळणारा चेंडू पाहायला मिळाला. विशाल शहाच्या विरुद्ध आता मोठे फटके त्यांना पाहायला मिळालेत. धापला धाबा लागले गेले तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा पाहायला मिळतात. 32 रन्स. 32 धावा धापला लागले गेले. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ सध्या बॅटिंग करतोय. आज कोणता संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणार सध्या आपण क्रीडांगण पाहताय. हुतात्मा मैदान झांसी. गत वर्षामध्ये 3 दिवसाची आपण ही पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहिली होती पण यंदा पावसाला जशी सुरुवात झाली तशीच अगोदरच अनाउन्समेंट करण्यात आली होती की पावसाळी रबर बॉलची स्पर्धा उरण तालुक्यामध्येच पहिल्यांदा होणार आणि ती देखील भव्य दिव्यच भावेश करत असतील. त्यांची संपूर्ण ही सेना असेल. त्यांनी सांगितले होते की मालिकरासाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यासाठी तुम्हाला सायकल पाहायला मिळतील आणि ग्रामीणचे संघ आम्ही खेळवणार ज्यामध्ये आयकॉन खेळणार नाही आहेत आणि आज ग्रामीणचे सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. धावपटला धावा लागले गेले त्या 32 धावा पाहायला मिळतात. शेवटचं आणखीन षटक बाकी आहे. महत्वाची मॅच आहे. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ आज फ्रंट सीटवर पाहायला मिळतोय कारण नाबाद बिनबाद 32 धावा आल्यात. एकही विकेट आली नाही आणि विशालच्या विरुद्ध तब्बल 22 धावा आल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विके त्यांना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर विके आलेत. महत्वाचा आणखीन एक युवा दाटणीचा गोलंदाज आहे. धावपट्टा धाबा प्रचंड वेगाने त्यांना पाहायला मिळतात. राजीव राठोड साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 3 सायकल देण्यात आल्या आहेत. सरपंच साहेबांच्या वतीने मालिकराची स्कूटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तुम्ही समोर ज्या ट्रॉफ्या पाहताय त्या देखील क्रिस्टलच्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात. अगदी वजनाच्या त्याचबरोबर आकर्षक अशा ट्रॉफ्या देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्या देखील जास्तच किमतीच्या आहेत. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त किमतीच्या ट्रॉफ्या ठेवल्या गेल्या त्या जासेकरांनीच. त्याचबरोबर ब्रँडेड कंपनीचे तुम्हाला बॉल देखील पाहायला मिळतात. क्वालिटीचे तुम्ही पंच पाहू शकता. सर्व काही गोष्टी आहेत. धापडा धाबा लागले गेले. त्या 34 मागील 2 चेंडू आव्हान तर पाहायला मिळालेत. एक्स्ट्रानं सुरुवात केली विकी या गोलंदाजांना. समोर आर्यन नाईक आहे. चांगली त्यानं बॅटिंग केलं. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग ऑन तसे पुढे आलाय. सिंगल रन्स इथून जोडली गेल्या. धापडा धाबा लागले गेले त्या 35 धावा पाहायला मिळतात. वैयक्तिक नाबाद आतापर्यंत 29 धावसंख्येवर खेळतो आर्यन. 30 धावा जर त्याच्या बॅट मधून आल्या तर स्मिथच्या पप्पांकडून म्हणजे कल्पेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं 1000 रुपये आहेत. बऱ्याचशा खरं तर इंस्टाच्या व्हिडिओ आहेत त्याला लाईक करत असताना स्मिथला आपण पाहिला. त्याच्या आवडीचा खेळाडू आहे. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. हलक्या तरी खेळून काढला. 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. एकोणचाळीस धाबा धापडा लागले गेल्यात. क्रिश मात्रे आला. क्रिश मात्रेनं त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतात.
यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल रन्स कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चालू आहे पण आता एका धावेवर थांबवले क्रिश आर्यननं. एकच धावेतून मिळाले आणि आता एकेरीत अभिनिशी संघ धावून पोहोचला. तो 40च्या घरात. विशालच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक जास्त धावा 22 आल्यात पण विकीचा पण कौतुक करूयात. सुरुवात त्यानं वाईटनं जरूर केलं पण आता मोठ्या पटक्यांपासून थोडंसं थांबवलं. मोठे पटके येत नाही आहेत पण आता स्ट्राईक हवी होती आर्यन आणि ती स्ट्राईक मिळाल्या. त्याच्या बॅटमधून मोठे पटके देखील आलेत. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. मिड विकेटच्या डोक्यावर चिडीला पाठवलंय आर पार सीमा पार षटकार. बारा बॉल आणि वैयक्तिक नाबाद 35 वर खेळतोय आर्यन. मॅच बॉल आलाय. 35 धावा वैयक्तिक पाहायला मिळाल्या. संघाला नेऊन ठेवले ते 46च्या घरात. अनस्टॉपेबल आर्यन. छोटा पॅकेज बडा धमाका. बामणडुंगरीचा असा खेळाडू. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. बक्षीस पात्र तो ठरला आणि यावेळचा फटका लॉंग ऑन एरियामध्ये शेतक्षे पाहायला मिळाले. झेल टिपलाय. महत्वाची विकेट. बऱ्याच उशिरा का होईना पण बॅटिंग आवडली असेल बामणडुंगरी टीम. आर्यन नाईक साठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे.